नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन. नेरळ शहरासह जिल्हा परिषद वॉर्डासाठी आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून भरीव तरतूद करण्यात आली आहे. दिनांक 3 मार्च रोजी नेरळ शहरासह नेरळ जिल्हा परिषद वॉर्डमध्ये एकूण 9,38,00,000 रुपयांच्या कामांचं भूमिपूजन आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आलं. तर यासह काही पूर्ण झालेल्या कामांचा लोकार्पण सोहळा देखील पार पडला. यामध्ये पर्यटन विकास निधीच्या माध्यमातून टपालवाडी धबधब्याचा रस्ता, कोळंबवाडी येथील शाहू महाराज मैदान सुशोभीकरण, राजेंद्र गुरुनगर येथील मैदान सुशोभीकरण, नेरळ स्मशानभूमीचं नूतनीकरण, जुमापट्टी येथील अंतर्गत रस्ता, जुमापट्टी ते धसवाडी रस्ता, कोळंबवाडी येथे साकव, नेरळ मातोश्रीनगर येथे उद्यानाचं सुशोभीकरण, ममदापूर येथील उर्दू शाळा बांधणं, शेलूगाव ते स्टेशन रस्ता आदी कामांचा यात समावेश आहे. उरण तालुका बार असोसिएशनच्या कार्यकारिणीची सन 2024 ते 2026 करिता निवडणूक नुकतीच संपन्न झाली. उरण तालुका बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी कामगार नेते तथा ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट विजय लहू पाटील यांच्या बाजूने वकिलांनी कौल दिलाय. तसंच उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट किशोर धनाजी ठाकूर, महिला उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट जागृती चेतन गायकवाड यांची निवड झाली. नवनिर्वाचित अध्यक्ष विजय पाटील यांचे उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घनश्याम कडू, उपाध्यक्ष दिलीप कडू, चिटणीस अजित पाटील यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. कर्जत तालुक्यातील मानिवली येथे राहणाऱ्या 15 वर्षीय रोहित गवळी याचा डिकसळ येथील रायगड हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली होती. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच रोहितचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला होता. संतप्त जमावाकडून रायगड हॉस्पिटलची तोडफोडही करण्यात आली होती. या घटनेसंदर्भात नेरळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. या संदर्भात माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मेडिकल कौन्सिल महाराष्ट्र राज्य, आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा शल्यचिकित्सक रायगड यांच्याकडे केलेल्या तक्रारीनुसार जिल्हा शल्यचिकित्सक रायगड यांच्याकडील प्राप्त अहवालानुसार नेरळ पोलीस ठाण्यात संबंधित डॉक्टरांच्या विरोधात 304(34) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. रसायनी पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील बोरिवली गावाच्या परिसरात येत असलेल्या SMS इन्व्होक्लिन या जैववैद्यकीय प्रकल्पाला स्थानिकांनी सोमवार दिनांक 4 मार्च रोजी दुपारी कडाडून विरोध दर्शवला. या मोर्चात सर्वपक्षीय पदाधिकारी, सामाजिक संघटना तसंच परिसरातील 11 ते 12 हजार स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. कामगार नेते श्रुती श्याम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली बोरिवली येथून या मोर्चाची सुरुवात करण्यात आली. या मोर्चात महिला वर्गाची संख्या लक्षणीय होती. SMS इन्व्होक्लिन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या विरोधात आणि MIDC प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत चले जाव, हा प्रकल्प पाताळगंगा परिसरात नको अशा घोषणांनी परिसर दणाणून निघाला. महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात मुंबई विभागातून जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने प्रथम क्रमांक पटकावलाय. या विद्यालयाला 21 लाख रुपये पारितोषिक देऊन आज मंगळवार दिनांक 5 मार्च रोजी मुंबईत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय मंत्री दीपक केसरकर आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आलं. श्री महागणपती देवस्थान आणि हुतात्म्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या ऐतिहासिक प्रसिद्ध चिरनेर गावातील पत्रकार अनंत शंकर नारंगीकर यांची कन्या मानसीचा साखरपुडा सोहळा चिरनेर गावातील विद्याधर पाटील यांच्या चिरंजीव विवेक याच्याबरोबर रविवार दिनांक 3 मार्च रोजी थाटामाटात पार पडला. यावेळी माजी आमदार मनोहर शेठ भोईर, PP खार पाटील, राजा शेठ खार पाटील, पत्रकार मित्रमंडळी तसंच नातेवाईक मित्रमंडळींनी मानसी आणि विवेक पाटील यांना साखरपुड्याचं औचित्य साधून शुभेच्छा दिल्या. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पहाटे भीषण अपघात झाला असून ट्रकमधील क्लीनर हा टायरमधील हवा चेक करण्यासाठी खाली उतरला असताना पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रेलरने त्याला जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर ट्रेलरमधील कॉईल ट्रेलर चालकाच्या केबिनवर पडल्याने केबिन दबून ट्रेलरमधील चालकाचाही मृत्यू झालाय. या अपघाताची माहिती मिळताच खोपोली पोलीस, बोरघाट पोलीस, IRB टीम, अपघातग्रस्त टीमचे सदस्य, देवदूत टीम हे तात्काळ घटनास्थळी दाखल होत ट्रेलरमधील अडकलेल्या चालकांना बाहेर काढले. आपला भारत देश जरी पोलिओमुक्त असला तरी अजूनही काही देशांमध्ये काही भागात पोलिओ रुग्ण आढळत आहेत. पोलिओमुक्त भारत नेहमीच निरोगी असला पाहिजे याकरता पनवेल महानगरपालिका वैद्यकीय विभागातर्फे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात आली.
या लसीकरणाला बळकटी देण्याकरता आणि वॉर्डातील सर्व नागरिकांचे आरोग्य निरोगी राहण्याकरता सौ मोहिनी विक्रांत पाटील, डॉक्टर अमोल गडीकर, डॉक्टर आनंद गोसावी, डॉक्टर रेहाना मुजावर आदी मान्यवर तसंच आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते. कर्जत तालुक्यातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देणारी विजयभूमी युनिव्हर्सिटी आणि आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या संकल्पनेतून महिला सक्षमीकरणासाठी तसंच महिलांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांनी विशेष पुढाकार घेत पोसरी शिवतीर्थ येथे सन 2024च्या कन्याथॉन मॅरेथॉनच्या दुसऱ्या पर्वाचं यशस्वी आयोजन केलं. या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील विविध भागातून धावपट्टूंनी हजेरी लावून कर्जतकरांची मनं जिंकून घेतली. या स्पर्धेतील मुलींचा सहभाग लक्षणीय ठरला. इंदापूर विभागातील उमरोली दिवाळी येथील श्री काळभैरव गावदेवी मंदिर जीर्णोद्धार आणि भव्य उद्घाटन सोहळा माणगाव तालुक्यातील समाजसेवक आणि दानशूर व्यक्तिमत्व संजय आप्पा ढवळे आणि त्यांच्या पत्नी यांच्या शुभ हस्ते दिनांक 3 मार्च 2024 रोजी करण्यात आला. आप्पा ढवळे यांनी या मंदिराला भरीव असे आर्थिक स्वरूपात दान केले. यावेळी या मंदिराला कैलासवासी दयाराम रघुनाथ दळवी यांच्या 8 मुली कुसुम, कुंदा, मंदा, सुनंदा, शैला, सुषमा, राजेश्री, स्मिता यांनी मंदिरासाठी आपली जागा दान दिली. यावेळी त्यांचा देखील ग्रामस्थांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कर्जत तालुक्यातील आदर्श गाव असलेल्या हेदवली येथील रायगड जिल्हा परिषद शाळा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत आदर्श ठरली आहे. जिल्ह्यात तसंच कोकण विभागात जिल्हा परिषद शाळांमध्ये हेदवली गाव अव्वल ठरली आहे. राज्यात या शाळेचा दुसरा क्रमांक आलाय. या शाळेने 21 लाख रुपयांचं पारितोषिक पटकावलं असून 5 मार्च रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ मुंबई येथे संपन्न झाला. पनवेल तालुक्यातील चिंचवली गावात राहणारे रिक्षाचालक नरेश डुकरे यांची ऑटो रिक्षा चोरीला गेल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. या तक्रारीनंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय गळवे यांच्या पथकानं सराईत गुन्हेगार फरहान मोहम्मद हनीफ बुबेरीला सापळा रचून ताब्यात घेतलं असता त्यानं गुन्ह्याची कबुली दिली. चोरलेल्या 2 रिक्षा पोलिसांनी हस्तगत केल्या. तसंच पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणि एक डायगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली रिक्षा चोरीची घटना उघडकीस आणली आहे. ठाणे बेलापूर मार्गावर मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास ठाण्याच्या दिशेने जाताना इथेनॉल घेऊन जाणाऱ्या कंटेनरला भरधाव बुलेटस्वारानं मागून धडक दिल्यानं भीषण अपघात झाला. कंटेनरला धडक देताच बुलेटच्या पेट्रोल टाकीचा स्फोट होऊन बुलेटनं पेट घेतला. या भीषण अपघातात बुलेट चालकाचा आगीत जळून दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातावेळी बुलेटने पेट घेतल्याने कंटेनरचे मागील 2 टायर देखील या अपघातात जळून खाक झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवत अपघातग्रस्त वाहनं बाजूला केली असून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग मुरुड रोहा विधानसभा मतदारसंघाचे दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या आयोजनातून प्रोत्साहित करणारी रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक पारितोषिके असणारी महेंद्र शेठ दळवी फाउंडेशन पुरस्कृत दमदार आमदार प्रीमियर लीग भव्य दिव्य डे नाईट ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन सोमवार 4 मार्च रोजी महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.